This is our 9th lecture on the topic, that is chapter number 15, structure of atoms and nuclei. Up to this time we are discussing about the structure of atom as a whole. Atom कसा असेल, त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कुठे असतील, न्यूक्लियसमध्ये काय असेल याच्या संदर्भात आपण आतापर्यंत विचार केला. वेगवेगळे ॲटॉमिक मॉडेल आपण बघितलेत. नाव वी आर डिस्कसिंग द न्यूक्लियस. Nucleus means the inner part of the atom, and the study of the nucleus or nuclear energies, it comes under nuclear physics, the most important topic in physics regarding the energy. Okay, we are using nuclear energy today, and that nuclear energy is studied under this particular topic. Okay, so we are going to study the first topic under the point nuclei, study of nuclei or structure of nuclei, that is radioactivity. Now what is radioactivity? So it is observed that the substances whose mass number is greater than 220, ज्या सबस्टन्सेसचा मास नंबर 220 पेक्षा जास्त आहे, these substances are found to be unstable. असे सबस्टन्सेस अनस्टेबल असतात हे आपल्याला माहिती आहे किंवा तुम्ही याचा स्टडी केलेला असेल. व्हाय दे आर अनस्टेबल और व्हॉट दे डू इफ दे आर अनस्टेबल. ते जर अनस्टेबल आहेत तर ते काय करतील. these substances emits radiation or particle from the nucleus so that the nucleus becomes stable. ते सबस्टन्सेस त्यांच्या न्यूक्लियसमधनं रेडिएशन बाहेर फेकतात. रेडिएशन म्हणजे पार्टिकल त्या ठिकाणी बाहेर फेकल्या जातात आणि मग ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता पार्टिकल बाहेर फेकला आणि थांबला नंतर पुन्हा होईल, अशा प्रकारची प्रोसेस असेल. म्हणजे ती स्पॉन्टेनियस प्रोसेस असते, इन्स्टंटेनियस नाही, स्पॉन्टेनियस प्रोसेस असते की ज्यामध्ये त्या ठिकाणी पार्टिकल्स हे त्या ॲटममधनं बाहेर पडत असतात किंवा न्यूक्लियसमधनं बाहेर पडत असतात. बरोबर आहे. मग ही जी स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये त्या अनस्टेबल न्यूक्लियसमधनं हे रेडिएशन्स बाहेर पडतात, म्हणजे अल्फा रेडिएशन्स, बीटा रेडिएशन्स, गॅमा रेडिएशन्स किंवा अल्फा पार्टिकल पण म्हणतात, बीटा पार्टिकल पण म्हणतात, पण गॅमा हा रेडिएशन म्हटलं जातं गॅमाला, कारण की ती एनर्जी आहे. फक्त अल्फाला अल्फा पार्टिकलला पार्टिकल म्हणता येतं आपल्याला, ते लक्षात ठेवा. सो द फिनॉमिना of spontaneous emission of radiation by heavy elements is called radioactivity. हा जो फिनॉमिना आहे की ज्या फिनॉमिनानुसार ते हेवी एलिमेंट्स त्यांच्या न्यूक्लियसमधनं पार्टिकल्स इमिट करतात, याला म्हटलं जातं रेडिओ ॲक्टिव्हिटी. याचा शोध 1896 मध्ये ॲक्सिडेंटली लागला. कोणी लावला? हेनरी बेक्वेरेलनी. ठीक आहे. यांनी जो शोध लावला त्याच्यानुसार ज्या सबस्टन्सेसचा मास नंबर हा ग्रेटर दॅन 220 आहे, अशा सबस्टन्सेसमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी हा कॉन्सेप्ट आपल्याला दिसतो किंवा हा फिनॉमिना आपल्याला दिसतो. आणि या सबस्टन्समध्ये बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ही किती असते? ही लेस दॅन 8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्या प्रत्येक एलिमेंटमधनं रेडिएशन्स बाहेर पडतील. बाहेर कशाला पडतील रेडिएशन याचा विचार केला? हां, केलाय तुम्ही विचार. हे रेडिएशन जर बाहेर फेकल्या गेले तर तो न्यूक्लियस स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करतो. मग ठीक आहे, एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, हे त्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचे ॲटम्स. ओके. मग आता या पहिल्या ॲटममधनं अल्फा पार्टिकल बाहेर पडला. अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर हा समजा युरेनियमचा ॲटम आहे, तर अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर तो युरेनियमचाच ॲटम राहणार नाही, तो कन्वर्ट झालेला असेल दुसऱ्या सबस्टन्समध्ये. म्हणजे हे समजा 5 ॲटम्स होते त्या सबस्टन्सचे, 5 पैकी एका ॲटममधनं अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर 4 हे युरेनियमचेच ॲटम राहतील आणि 5वा ॲटम हा कोणत्या तरी वेगळ्या सबस्टन्सचा तयार झाला असेल. त्या ॲटॉमिक नंबरनुसार तुम्हाला ते सांगता येईल. त्याचा विचार आपण नंतर करणारच आहे की कोणता सबस्टन्स कन्वर्ट होईल तर अल्फा पार्टिकल इमिट झाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे
इथे 5 ॲटम असतीलच, पण 5 पैकी 4 युरेनियमचे असतील आणि 5वा मात्र वेगळ्या सबस्टन्सचा असेल. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की समोर कॉन्सेप्ट येणार आहे डिसइंटिग्रेशन. मग डिसइंटिग्रेशन म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अर्धे ॲटम डिसइंटिग्रेट झाले म्हणजे अर्धे ॲटम गायब झाले, असा अर्थ होत नाही. तर ते अर्धे ॲटम कन्वर्ट होतात दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सो व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्हिटी? इट इज अ फिनॉमिना ऑफ स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन बाय हेवी एलिमेंट्स इज कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. हेनरी बेक्वेरेलने त्याचा शोध लावला 1896 मध्ये. कुठे हा फिनॉमिना आपल्याला दिसतो? तर अशा सबस्टन्सेसमध्ये ज्यांचा मास नंबर 220 पेक्षा जास्त आहे आणि ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन 8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा कमी आहे. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काही लिंक लागते का? बाइंडिंग एनर्जी कशाला म्हणतात? मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू मेक दॅट सबस्टन्स फ्री. ओके. मग आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनला फ्री करण्यासाठी जी कमीत कमी एनर्जी लागते तिला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. मग न्यूक्लियसमधला एक पार्टिकल, न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रोटॉन, न्यूट्रॉन, बाकीचे पार्टिकल्स असतात. त्यातल्या एका पार्टिकलला जर बाहेर काढायचं असेल तर त्याला काहीतरी एनर्जी लागेल न्यूक्लियसमधून. ॲटममधून नाही म्हणते मी, न्यूक्लियसच्या आतून एखाद्या पार्टिकलला जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर जी बाइंडिंग एनर्जी लागते त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियॉन. आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय? एकालाच बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती. एकाच न्यूक्लियॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ती जर लेस दॅन 8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर अशा सबस्टन्सेसमधनं त्या ठिकाणी रेडिएशन्स म्हणजे अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा रेडिएशन्स बाहेर पडू शकतात. ओके. मग ठीक आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं लक्षात आलं की हेवी एलिमेंट्स स्वतःला स्टेबल करण्यासाठी त्या न्यूक्लियसमधनं पार्टिकल्स बाहेर पाठवतील आणि स्वतःला दुसऱ्या ॲटममध्ये कन्वर्ट करतील. दुसरा ॲटम पण रेडिओ ॲक्टिव्हच असतो, मग त्याच्यामधनं पुन्हा पार्टिकल तो बाहेर फेकेल. असं करत करत तो स्टेबल होत जातो. तो ॲटम नंतर स्टेबल फॉर्ममध्ये येऊन जाईल. वेगळ्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट झालेला असेल मात्र तो. ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणायचं. मग रेडिओ ॲक्टिव्ह डिके कशाला म्हणायचं? व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्ह डिके? हा आपला आता थिअरीमधला पॉईंट. हे पहिले जनरल बेसिक होतं की जे तुम्हाला माहिती पाहिजे होतं हा पॉईंट सुरू करण्याच्या पहिले. ठीक आहे. पहिला पार्ट त्यांनी कट केला सिलेबसमधला म्हणून मुद्दाम सांगितला तो पार्ट. रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय? बघा आता मी काय म्हटलं, तो जो हेवी एलिमेंटचा ॲटम आहे त्याचा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस स्वतःला स्टेबल करण्यासाठी काय करतो? तर त्या न्यूक्लियसमधनं पार्टिकल तो इमिट करतो. अल्फा पार्टिकल किंवा बीटा पार्टिकल किंवा गॅमा पार्टिकल तो इमिट करतो. तो इमिट केल्यामुळे हा जो रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आहे किंवा हा जो न्यूक्लियस आहे हा दुसऱ्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट होतो. हा दुसऱ्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा तो पण रेडिओ ॲक्टिव्हच असतो. मग पुन्हा तो पार्टिकल बाहेर इमिट करेल. पुन्हा वेगळ्या सबस्टन्समध्ये तो कन्वर्ट होईल. पुन्हा त्याने पार्टिकल इमिट केला अल्फा किंवा बीटा किंवा गॅमा, तो पुन्हा वेगळ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट होईल. असं करत करत तो स्वतःला स्टेबल करण्यासाठी हे करत जातो आहे. हे जे पार्टिकल तो इमिट करतोय स्वतःमधनं न्यूक्लियस, ते कशासाठी? तर स्वतःला स्टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ठीक आहे. सो द स्पॉन्टेनियस ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस. ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस शब्दाकडे लक्ष ठेवा. द स्पॉन्टेनियस ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस इज नोन ॲज रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन किंवा यालाच म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह डिके. याला रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन पण म्हणतात किंवा याला रेडिओ ॲक्टिव्ह डिके पण म्हटलं जातं. म्हणजे तो जो न्यूक्लियस आहे तो जो स्पॉन्टेनियसली ब्रेक होत चालला आहे. पहिले अल्फा पार्टिकल त्यांनी इमिट केला, नंतर बीटा करेल, कदाचित नंतर गॅमा करेल, नंतर कदाचित बीटा करेल, नंतर कदाचित अल्फा करेल. असं करत करत तो एका एलिमेंटमधनं दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटममध्ये, दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटममधनं तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये असं करत करत स्टेबलपर्यंत पोहोचतो. आणि हे जे आहे स्पॉन्टेनियस ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस त्याला काय म्हणायचं? रेडिओ ॲक्टिव्ह डिके किंवा रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. ठीक आहे. मग आता हे जे डिसइंटिग्रेशन त्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचं होतं ते कशावर डिपेंड असतं? मग आता आपल्याजवळ समजा 5 ॲटम आहेत, तर 5 पैकी हा डिसइंटिग्रेट होईल की हा डिसइंटिग्रेट होईल की हा डिसइंटिग्रेट होईल की यांच्यापैकी किती डिसइंटिग्रेट होतील
हे सगळं आपल्याला काही समजणार नाही त्या नंबर ऑफ ॲटम्सवरनं की त्याचा कोणता टाईम असेल, ते स्पॉन्टेनियस असेल त्यांचं. मग ते ठरवण्यासाठी एक लॉ त्या ठिकाणी आहे. तो लॉ आहे लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. तो आता आपण बघतोय. ओके, इथपर्यंत काही अडचण? दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवा. रेडिओ ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं? द फिनॉमिना ऑफ स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन बाय हेवी एलिमेंट इज कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी. आणि दुसरी डेफिनेशन लक्षात ठेवा, रेडिओ ॲक्टिव्ह डिके कशाला म्हणायचं? द स्पॉन्टेनियस ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस इज नोन ॲज रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑर रेडिओ ॲक्टिव्ह डिके. दोन्ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट that is the derivation for law of radioactive decay or representation of law of radioactive decay in mathematical form. Okay, now the statement is rate of disintegration of a radioactive substance at an instant is directly proportional to number of nuclei present at that instant. Statement चा अर्थ लक्षात ठेवा. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे किती ॲटम्स डिसइंटिग्रेट होतील पर युनिट टाईम, ती संख्या. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स, त्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचे किती ॲटम्स त्या इन्स्टंटला डिसइंटिग्रेट होतील पर युनिट टाईम ॲट अन इन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट अन इन्स्टंट. त्यावेळेस किती ॲटम्स किंवा न्यूक्लिआय त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्या संख्येवर रेट ऑफ डिसइंटिग्रेशन डिपेंड करेल. बघा, एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. जेवढे जास्त ॲटम तेवढा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन जास्त, जेवढे कमी ॲटम त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तेवढा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन कमी असेल. मीन्स रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ अ रेडिओ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ रेडिओ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. असं ते स्टेटमेंट आहे. मग आता त्याला आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. एकदम सोपं आहे, पण 3 मार्काचं महत्त्वाचं आहे. एवढं जर तुमच्या लक्षात राहिलं 3 मार्क तुम्हाला आरामशीर मिळतात. बघा, लेट n0 बी द नंबर ऑफ पेरेंट ॲटम ॲट टाईम 0. 0 टाईमला समजा n0 एवढे ॲटम्स आहेत. त्या ॲटम्सला मी पेरेंट ॲटम असं म्हणतो. पेरेंट ॲटम का बरं म्हणायचं? कारण की हे डिसइंटिग्रेट होणार आहेत. याच्यातला एखादा ॲटम हा अल्फा पार्टिकल इमिट करेल, तो दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट होऊन जाईल. एखादा पार्टिकल बीटा पार्टिकल इमिट करेल, तो दुसऱ्या कोणत्या तरी सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट होईल. एखादा पार्टिकल गॅमा पार्टिकल, एखादा ॲटम हा गॅमा पार्टिकल इमिट करेल किंवा गॅमा रेडिएशन इमिट करेल. ठीक आहे, तो मात्र दुसऱ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट होत नाही, तो त्याच्यामध्येच राहतो. गॅमा पार्टिकल इमिट करतो म्हणजे फक्त एनर्जी इमिट करतो स्टेबलाइज होण्यासाठी. म्हणजे मग हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा पार्टिकल यांचं स्पॉन्टेनियस इमिशन करत राहतील. त्यामुळे पहिले जे ॲटम्स होते ते कन्वर्ट झालेले असतील दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये. म्हणून पहिले जे ॲटम्स आहेत त्यांना मी पेरेंट ॲटम असं म्हणतोय. शब्दाकडे लक्ष ठेवा. सो लेट n0 बी द नंबर ऑफ पेरेंट ॲटम्स ॲट t इज इक्वल टू 0. nt these are the number of atoms left after time t. आता nt, आता n0 पैकी काही ॲटम डिसइंटिग्रेट झाले म्हणजे काही ॲटम्स दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट झाले. जे शिल्लक राहिले टी एवढ्या टाईम नंतर ते किती? nt. त्याच सबस्टन्सचे पेरेंट, हे पेरेंटच असतील. हे दुसऱ्या सबस्टन्सचे ॲटम नसेल, हे याचेच पेरेंट ॲटमच असेल. सो nt विथ द नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट आफ्टर टाईम t. लेट dn बी द नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट इन फर्दर टाईम dt. आता बघा, पहिले n0 एवढे ॲटम्स होते, त्यातले काही डिसइंटिग्रेट झाले. किती शिल्लक आहेत आपल्याजवळ? nt एवढे ॲटम, पेरेंट ॲटम आपल्याकडे शिल्लक आहेत. आता अजून याच्यातले काही डिसइंटिग्रेट झाले, समजा dn एवढे. लेट dn बी द नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेट इन फर्दर टाईम dt. dt एवढ्या टाईममध्ये किती डिसइंटिग्रेट झाले? dn. मग dn बाय dt चा अर्थ काय होईल? नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेटेड, आणि dt म्हणजे काय? टाईम इंटरवल. सो नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेटेड पर युनिट टाईम म्हणजेच रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. आलं बरोबर लक्षात? सो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन आपल्याला या स्टेटमेंटला मांडायचं आहे. द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. जेव्हा ॲटम dn एवढे nt एवढे शिल्लक होते, nt एवढे ॲटम जेव्हा शिल्लक होते
तेव्हा अजून आपण डी एन एवढे डिसइंटिग्रेट केले होते. म्हणजे एन टी एवढे ॲटम शिल्लक असताना डी एन बाय डी टी काय, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. सो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. त्यानुसार मॅथमॅटिकली आपल्याला ही स्टेप लिहिता येते. आहे बरोबर. मी मायनस साईन कशाला टाकली मी, ॲज टाईम प्रोसीड्स व्हॉट विल हॅपन, द पेरेंट ॲटम गोज ऑन डिक्रीजिंग. त्या पेरेंट ॲटमची संख्या कमी कमी होईल. सो दॅट्स वाय द निगेटिव्ह साईन शोज दॅट नंबर ऑफ पेरेंट ॲटम्स डिक्रीजेस. सो बिकॉज ऑफ विच द निगेटिव्ह साईन इज हिअर. ठीक आहे. मग आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल मी काढून टाकतो. जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकायचा असतो तेव्हा काय करावं लागतं, कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो. सो टेक अ कॉन्स्टंट लॅम्बडा कॉल्ड डीके कॉन्स्टंट. याला म्हणायचं डीके कॉन्स्टंट. त्यामुळे मग आपल्याजवळ त्या ठिकाणी रिलेशन मिळतं आहे डी एन बाय डी टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा एन टी. एन टी असंच वाचतो मी याला, एन ब्रॅकेट टी असं नाही वाचत, एन टीच असं मी म्हणतो. एन टी म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स रिमेनिंग ॲट टाईम टी. मग आता मी या ठिकाणी लक्ष ठेवा काय करतोय तर एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स जे बदलणार आहेत, म्हणजे हा व्हेरिएबल झाला. टाईम पण बदलतो तो, म्हणजे तो पण व्हेरिएबल आहे. लॅम्बडा डी के कॉन्स्टंट आहे, हा व्हेरिएबल नाही कॉन्स्टंट आहे. आणि एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स आहे, हा पण व्हेरिएबल आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम हा एक व्हेरिएबल झाला आणि टाईम हा दुसरा व्हेरिएबल झाला. मी दोन्ही व्हेरिएबल सेपरेट करतो आहे. म्हणजे एका साईडला एक व्हेरिएबल आणतो आहे आणि इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला दुसरा व्हेरिएबल ठेवतो आहे. म्हणून मग डी एन आणि हा एन टी मी एका साईडला आणला. सो डी एन अपॉन एन टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा डी टी. म्हणजे इकडे घेतला मी नंबर ऑफ ॲटम्स हा व्हेरिएबल आणि इकडे घेतला टाईम हा व्हेरिएबल. झाला, व्हेरिएबल सेपरेट झाला. आता बघा लक्ष ठेवा, त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स कितीनी चेंज होणार आहे, डी एननी. किती वेळामध्ये, टी टी एवढ्या वेळेमध्ये. म्हणजे टाईम इंटरवल जर डी टी एवढा स्मॉल असेल तर त्या शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईममध्ये किती नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट होतात, डी एन. ठेवा, जर टाईम इंटरवल आपण डी टी एवढा फक्त छोटासा कन्सिडर केला तर त्या छोट्याशा टाईम इंटरवलमध्ये डी एन एवढे नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट होत आहेत. आपल्याला कंप्लीट टाईम इंटरवलसाठी रिलेशन तयार करायचं आहे. छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ आहे, त्याच्यावरनं लार्ज इन्फॉर्मेशन आपल्याला काढायची आहे. काय करतो आपण, एक तर समेशन करतो किंवा त्यालाच पॅरलल प्रोसेस आहे इंटिग्रेशन. मग या ठिकाणी युनिफॉर्मनेस त्या ठिकाणी असल्यामुळे आपण समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन करू. सो इंटिग्रेटिंग बोथ साईड्स. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशन, राईट हँड साईडची इंटिग्रेशन घेतोय आपण. सो इंटिग्रेशन ऑफ डी एन अपॉन एन टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस लॅम्बडा डी टी. आता इंटिग्रेशन घेत असताना या इंटिग्रेशनला आपल्याला लिमिट्स द्यावे लागतील. लिमिट्स कशाला द्यायचे, किती वेळात किती इंटिग्रेट होतील, किती डिसइंटिग्रेट काढायचं आहे आपल्याला नाही. एका ठराविक टाईममध्ये किती ॲटम्स डिसइंटिग्रेट झाले आपल्याला माहिती आहे. बघा इनिशियली किती ॲटम्स होते, एन झिरो होते. टी एवढा 0 ते टी एवढ्या टाईममध्ये किती ॲटम शिल्लक राहिले, एन टी राहिले. मग त्यांच्यामध्ये काय रिलेशन असेल ते आपण आता शोधतोय. म्हणून मग टेकिंग लिमिट्स. आता इकडे व्हेरिएबल काय, नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स किती ते किती बदलून राहिले, पहिले एन झिरो होते, नंतर किती होणार आहेत ते एन. एन टी म्हणजेच एन म्हणतो मी त्याला. ठीक आहे. मग आता इथे तुम्ही एन टी पण लिहू शकता. मी इथे सध्या एन लिहिलं आहे. सो इट इज इक्वल टू आणि टाईम इंटरवल. या टाईम इंटरवलला पण आपल्याला लिमिट्स द्यावे लागतील. कुठून कुठपर्यंत किंवा कोणत्या टाईमपासून कोणत्या टाईमपर्यंत आपण तो चेंज बघतोय, तर तो बघतोय 0 ते टी. 0 ते टी या टाईममध्ये नंबर ऑफ ॲटम्स एन झिरो ते एन टी एवढे झालेत किंवा एन झिरो ते एन एवढे झालेले आहेत. कन्फ्युजन होत असेल मी याला एन टीच करून टाकतो आपल्याला समजण्यासाठी. एन टी एवढे नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी शिल्लक राहत आहेत. ठीक आहे. पहिले एन झिरो होते, आता एन टी राहिलेत. किती टाईममध्ये, 0 ते टी या टाईममध्ये. म्हणून दोन्ही साईडला मी हे लिमिट्स दिले आहेत. आता लक्ष ठेवा, या ठिकाणी लॅम्बडा हा डी के कॉन्स्टंट आहे, म्हणून मायनस आणि लॅम्बडा मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो कारण की ते कॉन्स्टंट आहेत. म्हणजे इंटिग्रेशनच्या आतमध्ये असेल फक्त डी टी. आता समोर प्रोसीड होण्याच्या पहिले मला तुम्हाला इंटिग्रेशनमधले काही फॉर्म्युले सांगायचे आहेत. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असतं एक्स, बरोबर आहे. आणि त्याच प्रकारे इंटिग्रेशन ऑफ
dx अपॉन x जर असेल तर ते असतं log बेस टू e ऑफ x. बघा व्यवस्थित लक्ष द्या. dxचं इंटिग्रेशन असतं x. dx म्हणजे छोटीशी क्वांटिटी tx, तिचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे पूर्ण क्वांटिटी मिळेल आपल्याला, ती मिळेल x. तशाच प्रकारे दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशनमधला आहे, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x जर असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं, log बेस टू e ऑफ x. आता log बेस टू e, log बेस टू 10 काय आहे ते तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये होईलच किंवा झालेलं असेल तर तुम्हाला समजला असेल तो कॉन्सेप्ट, किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला इंटिग्रेशनमधला माहिती आहेच. जर कोणी 11वीवाला बघत असेल तर त्याला मात्र हे नवीन असेल, ठीक आहे, त्यांनी फक्त लक्षात ठेवा की असं काहीतरी असतं, नंतर त्याची ते आयडिया क्लिअर होतीलच मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे, आता लक्ष ठेवा. n0 nt हे झालं इंटिग्रेशनची लिमिट, आणि इंटिग्रेशन कशाचं आहे, dn अपॉन nचं. nt म्हणजेच n, हा t या टाईमला असणारे नंबर ऑफ ॲटम्स आहेत म्हणजे हा nच आहे. सो dn अपॉन nचं इंटिग्रेशन, काय इंटिग्रेशन येईल त्याचं, log बेस टू e ऑफ n. ठीक आहे, म्हणजे या इंटिग्रेशनला जर आपण सॉल्व केलं तर त्याची किंमत किती मिळते आपल्याला, log बेस टू e ऑफ nt. dn अपॉन nt आहे, सो log बेस टू e ऑफ nt इज इक्वल टू हा मायनस लॅम्बडा तसाच dtचं इंटिग्रेशन, जसं dxचं इंटिग्रेशन x होतं तर dtचं इंटिग्रेशन किती असेल t. सो t प्लस दोन्ही इंटिग्रेशन असल्यामुळे इथे अजून एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्या ठिकाणी ॲड होत असतं. हे तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये जास्त क्लिअर कट समजेल, इथे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. ठीक आहे, कारण त्याच्यावर जर बोलत बसलो तर आपल्याला मॅथमॅटिक्सचं इंटिग्रेशन पूर्ण शिकवावं लागेल, ते काही मी करत नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे ही स्टेप आली. सो log बेस टू e ऑफ nt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t प्लस c. या इंटिग्रेशनची किंमत t, या इंटिग्रेशनची किंमत log बेस टू e ऑफ nt. बघा आता मला या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत काढायची आहे. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत काढताना लक्षात ठेवा काय करायचं, तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत जेव्हा जेव्हा तुम्हाला काढायची असेल, पुष्कळ वेळा काढावी लागेल, तर त्या प्रत्येक वेळेस ते एकतर तुम्ही इनिशियल कंडिशन घेऊ शकता किंवा एकतर फायनल कंडिशन तुम्हाला तिथे घेता येते. मग आता बघा, ॲट t इज इक्वल टू 0, टाईम जर 0 असेल तर नंबर ऑफ ॲटम किती होते, nt किती होते, n0 होते ना, हे nt होते n0. मग इथे मी ntच्या ऐवजी n0 टाकतो आणि टाईमची किंमत 0 टाकतो. सो log बेस टू e ऑफ ntच्या ऐवजी n0 मायनस लॅम्बडा, टाईमची किंमत टाकली 0 प्लस c, म्हणजेच लेफ्ट हँड साईडला राहतं log बेस टू e ऑफ n0 इज इक्वल टू c, म्हणजे c ची किंमत आपल्याला मिळाली log बेस टू e ऑफ n0. झालं क्लिअर. या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत आपण काढून घेतली. कशी काढली, एकतर इनिशियल कंडिशन टाकायची किंवा फायनल कंडिशन टाकायची. इथे आपल्याला इनिशियल कंडिशन माहिती आहे म्हणून इनिशियल कंडिशन टाकली आपण की 0 टाईमला नंबर ऑफ ॲटम किती असतात, n0 असतात, आणि त्यानुसार c ची किंमत मला मिळाली, किती मिळाली, log बेस टू e ऑफ n0. सो इक्वेशन बिकम्स log बेस टू e ऑफ nt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t, बरोबर आहे, प्लस सीच्या ऐवजी सीची किंमत काय मिळाली आपल्याला, log बेस टू e ऑफ n0. हा log बेस टू e ऑफ n0 मी इकडे आणतो. सो log बेस टू e ऑफ nt मायनस हा log बेस टू e ऑफ n0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t. ठीक आहे, आता अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, log ऑफ a अपॉन b असं जर असेल तर ते तुम्हाला लिहिता येतं log ऑफ a मायनस log ऑफ b. हा एक फॉर्म्युला आहे लॉगॅरिथममधला. log a अपॉन b इज इक्वल log ऑफ a मायनस log ऑफ b. जसं हे लिहिता येतं तसंच उलटं पण लिहिता येतं, log ऑफ a मायनस log ऑफ b म्हणजेच log a अपॉन b. मला असं पण याला लिहिता येतं, असं पण आणि असं पण. मग आता इथे आपला जो log ऑफ nt मायनस log ऑफ n0 आहे, मग याला कसं लिहिता येईल, log ऑफ nt मायनस log ऑफ n0, तर log ऑफ nt अपॉन n0. सो log ऑफ nt अपॉन n0. झालं क्लिअर. का बरं लिहिता आलं, तर ज्यांना ह्या मॅथमॅटिकल स्टेप झाल्या नसतील त्यांच्या माहितीसाठी मुद्दाम मी ते फॉर्म्युले पण सांगतो आहे तुम्हाला, की जे सांगायला नाही पाहिजे, की तुम्हाला माहिती असं मी पण अजून करायला पाहिजे. ठीक आहे, असू द्या, ते तुम्हाला सांगतो आहे की या दोघांच्या लॉगचं सबट्रॅक्शन म्हणजेच या लॉगचा रेशो, सॉरी या रेशोचा लॉगचा रेशो नाही, रेशोचा लॉग. सो log बेस टू e ऑफ nt अपॉन n0.
आता बघा इथे हा लॉग मला काढून टाकायचा आहे. लॉग बेस टू ईला जर काढून टाकायचं असेल तर त्या ठिकाणी कन्व्हर्शन होतं एक्सपोनेन्शियलमध्ये. मग इथला मी जर लॉग काढून टाकला तर दुसरा फॉर्म्युला लक्ष द्या. लॉग ऑफ ए अपॉन बी जर असेल, समजा सी आहे, तर ए अपॉन बी असतं ई रेज टू पॉवर सी. हा इथला लॉग जर काढला तर हा ईच्या पॉवरमध्ये जातो. सो लॉग बेस टू ई ऑफ एन टी अपॉन एन झिरो इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी आपल्याजवळ होतं. मला हा लॉग काढून टाकायचा आहे. मग हा जर लॉग काढून टाकायचा असेल तर ही टर्म ईच्या पॉवरमध्ये जाईल. सो एन टी अपॉन एन झिरो लॉग काढून टाकला बघा, एन टी अपॉन एन झिरो इज इक्वल टू ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. म्हणजेच फॉर्म्युला काय होतं आपल्याजवळ, एन टी इज इक्वल टू एन झिरो ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. आणि हे झालं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कोणासाठी, लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिकेसाठी. एन टी म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स रिमेन आफ्टर टाईम टी. टी एवढ्या टाईमनंतर किती ॲटम शिल्लक राहतील त्या सबस्टन्सचे, पेरेंट सबस्टन्सचे किती ॲटम शिल्लक राहतील ते एवढे. जे किती आहेत, एन झिरो इंटू ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. एन झिरोला मी ईच्या पॉवरनी मल्टिप्लाय करतो आहे, म्हणजे हे इक्वेशन एक्सपोनेन्शियल झालं. म्हणजे जो काही डीके होणार आहे त्या सबस्टन्सचा किंवा ते जे काही नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट होणार आहेत तो रेशो आहे, सॉरी त्याचं रिप्रेझेंटेशन काय असेल किंवा त्याला तुम्हाला ग्राफिकली जर मांडायचं असेल तर ते ग्राफिकल हे कसं असेल, एक्सपोनेन्शियल असेल. हा कर एक्सपोनेन्शियल असेल. हळूहळू कमी 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 होत जातील ॲटम्स, परंतु झिरो होणारच नाहीत. एक्सपोनेन्शियली इन्फायनाईट टाईमला ते झिरो होतील. म्हणजे पहिले 100 होते, 100चे 50 झाले, 50चे 25 होतील, 25चे 12.5 होतील, 12.5चे त्याच्या हाफ होतील, त्याच्या हाफचे त्याच्या हाफ होतील, अँड सो ऑन. इट विल टेक इन्फायनाईट टाईम टू रिड्यूस ऑर टू डिसइंटिग्रेट ऑल द ॲटम्स ऑफ दॅट सबस्टन्स. ओके. आणि म्हणून मग हा एक्सपोनेन्शियल लॉ पण याला म्हटलं जातं, एक्सपोनेन्शियल लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. द नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेट एक्सपोनेन्शियली, हे पण हा प्रूव्ह करतो. ठीक आहे. बघा आता आपण काय काय कंप्लीट केलं तर लॉचं स्टेटमेंट काय आहे, द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ॲट ॲन इन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. त्या इन्स्टंटला किती त्या ॲटम आहेत प्रेझेंट त्या संख्येवर रेट ऑफ डिसइंटिग्रेशन डिपेंड करतो डायरेक्टली. एन झिरो कशाला म्हटलं होतं आपण, सगळ्यात इनिशियली किती ॲटम प्रेझेंट होते त्या संख्येला. एन टी कशाला म्हटलं होतं, टी एवढ्या टाईमनंतर किती ॲटम शिल्लक राहिले त्या संख्येला. डी एन कशाला म्हटले होते, तर डी एन एवढे ॲटम डिसइंटिग्रेट झाले होते डी टी एवढ्या टाईममध्ये. सो डी एन बाय डी टी म्हणजेच काय झालं, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेटेड पर युनिट टाईम. सो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट एन टी. आणि मग याला आपण सॉल्व्ह केलं होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ऐवजी कॉन्स्टंट घेतला होता लॅम्बडा. या कॉन्स्टंटला काय म्हटलं होतं आपण, डीके कॉन्स्टंट. ही निगेटिव्ह साईन का बरं होती, तर निगेटिव्ह साईन काय दाखवते, तर जसजसा टाईम वाढत जाईल तसे शिल्लक राहणारे ॲटम्स काय होत जातील, कमी कमी होत जातील. सो दॅट्स वाय द निगेटिव्ह साईन इज देअर. देन डी एन बाय डी टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा डी टी. आपण व्हेरिएबल सेपरेट करून घेतले. व्हेरिएबल सेपरेट करून घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडला एक व्हेरिएबल एन, तर राईट हँड साईडला टाईम हा व्हेरिएबल ठेवला होता. आणि मग आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं होतं. स्मॉल चेंज आपल्याला माहिती होता, स्मॉल चेंजवरनं लार्ज चेंज आपल्याला काढायचा होता, म्हणून आपण इंटिग्रेट केलं होतं. आहे बरोबर. ओके. मग आता तेच केलं आपण इंटिग्रेशन. इंटिग्रेशनला हेच लिमिट्स का दिले, केला याचा विचार, किंवा मी शिकवत असताना याचा विचार केला का, की हेच लिमिट सरांनी का दिले, एन झिरो टू एन टी आणि ते 0 टू टी. राईट हँड साईडला व्हेरिएबल कोण आहे, टाईम. टाईम कुठून कुठपर्यंत चेंज होऊन राहिला, 0 ते टी. म्हणून 0 ते टी हा टाईम चेंज मी इथे घेतला. आणि याच टाईममध्ये नंबर ऑफ ॲटम्स पहिले एन झिरो होते इनिशियली, ते किती झाले, एन टी. म्हणून मग इनिशियली एन झिरो ॲटम्स होते ते चेंज होणार आहेत, ते किंवा ते शिल्लक किती राहणार, एन टी. म्हणून असं लिमिट्स मी या ठिकाणी दिले. ओके. त्याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करताना इंटिग्रेशनचे लॉ आपल्याला वापरावे लागले. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असतो एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स असतो लॉग बेस टू ई ऑफ एक्स. हे दोन फॉर्म्युले आपण वापरले. ठीक आहे. इथे मिळालं आपल्याला लॉग बेस टू ई ऑफ एन टी.
इज इक्वल मायनस लॅमडा टी प्लस सी. आता हे अप्पर लिमिट लोअर लिमिट पुटअप करून याला सॉल्व करावं लागतं. ते काही केलं नाही, डायरेक्ट स्टेप टाकले तिथे, एवढं समजतं तुम्हाला. आता या सीची किंमत आपल्याला काढायची होती कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत कशी काढतात, तर एकतर इनिशियल कंडिशन किंवा फायनल कंडिशन त्यात टाकावं लागतं त्या इक्वेशनमध्ये, तर तुम्हाला त्या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत मिळते. मग तेच आपण केलं. ॲट टी इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियली काय असतात, नंबर ऑफ ॲटम किती असतात, N0 असतात. ही किंमत मी याच्यात टाकली, सॉल्व केलं, तर सीची किंमत मिळाली मला लॉग बेस टू ई ऑफ N0. ती किंमत याच्यात टाकली. सो लॉग बेस टू ई ऑफ NT इज इक्वल टू मायनस लॅमडा टी प्लस लॉग बेस टू ई ऑफ N0. हा लॉग बेस टू ई ऑफ N0 इकडे आणला. सो लॉग बेस टू ई ऑफ NT मायनस लॉग बेस टू ई ऑफ N0 इज इक्वल टू मायनस लॅमडा टी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, हा फॉर्म्युला वापरला. सो लॉग बेस टू ई ऑफ NT अपॉन N0 इज इक्वल टू मायनस लॅमडा टी. हा लॉग काढून टाकायचा होता, हा लॉग काढून टाकला तर इकडची साईड ही ईच्या पॉवरमध्ये जाईल. सो NT अपॉन N0 इज इक्वल टू ई रेस्ट टू मायनस लॅमडा टी. म्हणजे असा N0 इकडे आणला तर NT इज इक्वल टू N0 ई रेस्ट टू मायनस लॅमडा टी. हे झालं त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कोणाचं, लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचं. या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की डिसइंटिग्रेशन हे एक्सपोनेन्शियली असतं, एक्सपोनेन्शियली डिके होतं आणि त्याचं नेचर असं असेल. हा ग्राफ टच करेल या ॲक्सिसला ॲट इन्फिनिटी, इन्फिनिटीला टच करेल. इथे टच नाही करणार, जवळच तो इन्फिनिटीला टच करेल. इकडे टाईम घेतला आहे आपण आणि इकडे नंबर ऑफ ॲटम्स. पहिले N0 होते, नंतर हळूहळू कमी झाले, कमी 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 होत जाते. ओके, म्हणून त्याला एक्सपोनेन्शियल डिके पण म्हटलं जातं. ठीक आहे, एवढं सगळं या लेक्चरमध्ये आपण घेतलं. समोरचं मग ॲक्टिव्हिटी, हाफ लाईफ पिरियड, ठीक आहे, हे कॉन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपलं हे चॅप्टर संपलेलं असेल. बघा आता या टॉपिकवर जो आपण टॉपिक आत्ता शिकलो त्याच्यावर येणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत एकदम छोटे छोटे सिंपल प्रश्न येऊ शकतात. त्यातला पहिला, व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्ह डिके. अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट कॉन्स्टंटली ब्रेक्स इंटू फ्रेश रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स with the emission of alpha, beta, gamma rays. The new atoms are in general radioactive. बरोबर आहे, तयार होणारा ॲटम हा सहसा रेडिओ असतो. This spontaneous breaking of nucleus is known as radioactive disintegration or radioactive decay. हे जे त्या न्यूक्लियसचं ब्रेकिंग होत जातं, नवीन नवीन न्यूक्लियसमध्ये तो न्यूक्लियस कन्वर्ट होत जातो, या प्रोसेसला रेडिओ डिके असं म्हणतात. त्यातला सेकंड क्वेश्चन येईल, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ रेडिओ डिके. आता इथे काय त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं ते बघा. तर ते स्टेटमेंट त्याचं, द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ अ रेडिओ सबस्टन्स ॲट अन इन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट इन द सबस्टन्स ॲट दॅट टाईम. बरोबर आहे, म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन हा कोणावर डिपेंड असतो, तर त्यावेळेस किती ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या सबस्टन्सचे त्या नंबरवर डिपेंड असतो. मॅथमॅटिकली त्याला कसं रिप्रेझेंट करता येतं, लेट N0 बी द नंबर ऑफ पेरेंट ॲटम ॲट टाईम T इज इक्वल टू 0. समजा 0 टाईमला N0 एवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत. NT बी द नंबर ऑफ पेरेंट ॲटम लेफ्ट आफ्टर टाईम T, लेफ्ट आफ्टर टाईम T म्हणजे T एवढ्या टाईमनंतर किती ॲटम शिल्लक राहत आहेत NT. बाकीचे पण असतील बरं, बाकीचे ते काही गायब झाले नाही आहेत, ते बाकीचे पण असतील पण ते दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट झालेले असतील. इफ DN बी द नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेटेड इन फर्दर टाईम DT, फर्दर टाईम DT पुढच्या DT एवढ्या वेळेमध्ये समजा DN एवढे ॲटम डिसइंटिग्रेट जर झाले तर आपल्याला तिथे लिहिता येतं DN/DT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस NT. या स्टेटमेंटवरनं हे आपल्याला लिहिता येतं. ओके, सो DN/DT इज इक्वल टू मायनस लॅमडा NT. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल गेलं, इथे कॉन्स्टंट आला आहे लॅमडा. द निगेटिव्ह साईन शोज दॅट विथ टाईम द नंबर ऑफ पेरेंट ॲटम्स डिक्रीजेस. निगेटिव्ह साईनचं मिनिंग लक्षात घ्या. आणि या लॅमडाला काय म्हणायचं, लॅमडा इज कॉल्ड डिके कॉन्स्टंट. ठीक आहे, त्यानंतर मग आपण एक डेरिवेशन घेतलं होतं N इज इक्वल टू N0 ई रेस्ट टू मायनस लॅमडा टी. कसं येतं ते त्याचं मॅथमॅटिकल डेरिवेशन मी सेपरेट करून दिलं तयार. काय क्वेश्चन येईल, ऑब्टेन मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ डिके लॉ अँड शो दॅट रेडिओ ॲक्टिव्ह डिके इज एक्सपोनेन्शियल. आता इथे प्रश्न असा पण येऊ शकतो, हा 3 मार्कासाठी प्रश्न झाला. 4 मार्कासाठी केला तर स्टेट लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके अँड ऑब्टेन मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ डिके लॉ, असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो 4 मार्कासाठी. 3 मार्कासाठी आलं तर या प्रकारे पण येऊ शकतो.
बघा आता काय काय कन्सिडर केलं आपण. सो लेट अस कन्सिडर अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल हॅव्हिंग N0 ॲटम्स ॲट टाईम t इज इक्वल टू 0. इन टाईम t लेट द रेडिओएक्टिव्ह ॲटम रिमेन्स आर NT. टी एवढ्या टाईमनंतर NT एवढे ॲटम शिल्लक राहिले. पहिले N0 एवढे ॲटम्स होते. इन फर्दर टाईम dt लेट द ॲटम डिसइंटिग्रेट्स बाय dn. पुढच्या dt एवढ्या टाईममध्ये अजून dn एवढे ॲटम डिसइंटिग्रेट झाले. देन अकॉर्डिंग टू द लॉ रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे dn बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे NT. निगेटिव्ह साईन तुम्हाला द्यावी लागेल कारण की त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स शिल्लक राहणारे कमी कमी होत जातात. सो dn बाय dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा NT. ठीक आहे. आता यालाच आपण व्हेरिएबलमध्ये सेपरेट केलं होतं आणि व्हेरिएबलमध्ये सेपरेट केल्यानंतर आपल्याला मिळालं होतं dn अपॉन NT इज इक्वल टू मायनस लॅम्बडा dt. म्हणजे इकडे नंबर ऑफ ॲटम्स हा व्हेरिएबल ठेवला, इकडे टाईम हा व्हेरिएबल घेतला आपण. आता छोट्याशा टाईम इंटरवल dt मध्ये dn एवढे ॲटम डिसइंटिग्रेट होतात. तर कंप्लीट टाईममध्ये किती होतील ते आपल्याला शोधायचं होतं. म्हणून आपण काय करतोय, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतोय. ठीक आहे, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतलं. आता त्या इंटिग्रेशनला आपल्याला लिमिट्स पण द्यावे लागतील. तर लिमिट्स देण्यासाठी मी काय लिहिलं पहा. इन टाईम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू t. 0 ते t या टाईममध्ये काय होतं आहे, द नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेटेड फ्रॉम N0 टू NT. आणि म्हणून मग नंबर ऑफ ॲटम्सला हे लिमिट्स दिले मी आणि टाईमला हे लिमिट्स दिले. सो N0 टू NT dn अपॉन NT इज इक्वल टू 0 टू t मायनस लॅम्बडा dt. हा मायनस लॅम्बडा बाहेर काढला. 0 टू t dt याची किंमत येते t. या इंटिग्रेशनची किंमत t येते आणि या इंटिग्रेशनची किंमत येते n. सो लॉग बेस टू e ऑफ n इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t. n म्हटल्यापेक्षा NTच म्हणतो मी त्याला. आता या c ची किंमत काढायची आहे. मग c ची किंमत काढण्यासाठी काय इनिशियल कंडिशन टाकावं लागते. टू फाइंड c पुट n इज इक्वल टू N0 ॲट t इज इक्वल टू 0. म्हणून मग या n च्या ऐवजी N0 टाकलं, t ची किंमत 0 टाकली. सो लॉग बेस टू e ऑफ N0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा 0 प्लस c. सो लॉग बेस टू N0 इज इक्वल टू c. ठीक आहे. मग आपल्याला मिळालं log base 2 of nt is equal to minus lambda t plus log of e times N0. So log base 2 of nt minus log base 2 of N0 is equal to minus lambda t. So log of nt upon N0 is equal to minus lambda t. बरोबर. log of a minus log of b is equal to log of a upon b. हा फॉर्म्युला वापरला मी. is equal to minus lambda t. हा लॉग काढून टाकला मी. हा लॉग जर काढून टाकला तर इकडची टर्म ईच्या पॉवरमध्ये जाईल. सो ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. सो एन अपॉन N0 म्हटल्यापेक्षा NTच म्हणा त्याला. सो NT अपॉन N0 इज इक्वल टू ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. सो NT इज इक्वल टू N0 ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. अँड दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ डिके लॉ. This shows that radioactive decay is exponential. एक्सपोनेन्शियल कशावरून, तर ही ई ची पॉवर आल्यामुळे. ओके, हा झाला आजचा पार्ट. ओके, थँक्यू.